आज पुन्हा एक नवीन ऑडिशन घेऊन आले. ते आवडले त्यांना सगळे. मग त्यांना माझा अभिनय, माझा प्रेझेन्स, माझं बोलणं सगळं आवडलं त्यांना. हिंदी चित्रपट होता. नाही, भूमिका नाही मिळाली कुठली. आवडलं त्यांना सगळं. म्हणजे गेल्या 10 वर्षापासून हेच होते ना. 10 नाही, बरीच. कुणी ना कुणी कुठली ना कुठली भूमिका नाकारतं किंवा मी हारतो. कधी नायकाची भूमिका, कधी सहाय्यकाची, कधी विलनची, कधी कधी तर मोहम्मद सुद्धा. नवीन नाही, पण मी आता हा विचार करतोय की बाबा आता मी ज्यावेळी घरी जाईल त्यावेळी मायला काय उत्तर देऊ. म्हणजे तिला काय सांगू की की माझं सगळं छान झालं पण माझं सिलेक्शन नाही झालं का का जे खरंच झालं ते सांगू की एक मुलगा होता ज्याचा वशिला आणि त्याचं सिलेक्शन झालं. मला आणखीनही कळवतोच म्हणाले. नवीन नाही त्याची गोष्ट ती. आपण हल्ली बोलायचं बंद केले. मला बोलत नाही ते, फक्त बघतात शांतपणे. आधी बोलत होते त्यावेळी, पण आता त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट लिहिलेलं मला दिसतं की बंद कर आता ही नाटकं, बंद कर हे धंदे, कामधंद्याचं बघ बंद. आणि मलाही आता तसंच वाटायला लागले की बंद करून टाकावं आता हे सगळं, सोडून द्यावं आता हे सगळं. म्हणजे रोज उठायचं, कुठं ऑडिशन आहे का बघायचं, गबाळ आवरायचं, पळायचं, रांगेत उभं राहायचं, ऑडिशन द्यायचं आणि पुन्हा एक शब्द आपल्याला ऐकू येणार, नेक्स्ट. मग नेक्स्ट या शब्दाचीच भीती वाटायला लागली आता. पण आता मला सगळं व्यवस्थित करायचं वाटतं. एखाद्या सकाळी उठावं, छानशी नोकरी शोधावी, नोकरीला जावं, महिनाभर काम करावं, महिन्याच्या शेवटी पगार घ्यावा, घरच्यांना द्यावा आणि त्यांना विचारावं की आता व्यवस्थित वाटतोय ना मी. वाटेल त्यांना व्यवस्थित. पण ज्यावेळी मी मलाच विचारेल की बाबा हे आहे ना सगळं व्यवस्थित, त्यावेळी मी मला काय उत्तर देऊ. नाही, मी हारलो नाही, घाबरलोय नाही, पण मला माहिती आहे एक ना एक दिवस येईल माझा. कुणीतरी मला विचारेल की ही भूमिका करशील. कारण की कुणीही असलं तरी मला भूमिका नाकारू शकतो.
पण माझ्यातलं कलाकार असणं कुणीही नाकारू शकत नाही. हो. मी कलाकार आहे, हार नाही मानेगा.